सोपी वाट म्हणजे ही गडावर ही सोपी जाणारी वाट आहे। पाहू शकतो आपण या ठिकाणापासून या आंबराईच्या झाडातून 2 मिनिटात वर आपण गडावर पोहोचून जातो। व्यवस्थित एकदा मार्ग दाखवतो, त्यामुळे आपणाला या गडावर येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। मांडवा जेटीकडे आल्यानंतर मांडवा जेटीहून न जाता लेफ्ट मारल्यानंतर लगेच पुन्हा लेफ्ट मारून आमराईमध्ये शिरायचं व आमराईमध्ये आल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूने लोखंडी गेट आहे, त्या ठिकाणावरून 5 मिनिटात आपण गडावर पोहोचून जातो। मनोरंजन व श्रीवर्धन कोटांची नावे घेतली की आपल्याला आठवतात ते राजमाचीचे बालेकिल्ले, पण याच नावाचे 2 कोट कधी काळी अलिबाग परिसरात असल्याची माहिती फार कमी दुर्गप्रेमींना आहे। शिवकाळात नोंद आढळत नसलेले हे कोट सिद्धीच्या अनुषंगाने पेशवे दप्तरात वारंवार वाचनात येतात व अखेरीस मराठ्यांनीच म्हणजे तुळाजी आंग्रे यांनी हे किल्ले पाडल्याची नोंद येते। या कोटांच्या उरल्यासुरल्या अवशेषांचे दर्शन होते का हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे। आज आम्ही या गडावर भेट देण्यासाठी आलो व आम्हाला या ठिकाणी थोडीफार तटबंदी व हा एक मनोरा पाहण्यास भेटला, तर आपण ही या श्रीवर्धन म्हणजेच मांडवा कोटाची सफर करणार आहे। श्री भगवान चिल्ले यांच्या वेद जलदुर्गाचे हे पुस्तक वगळता या कोटांची माहिती व उल्लेख येत नसल्याने हे कोट दुर्गप्रेमींच्या यादीत देखील दिसून येत नाही। पुणे व मुंबईपासून आपणाला एका दिवसामध्ये हे ट्रेक सहज करता येतात। मुंबईहून 110 किलोमीटर तर पुण्याहून साधारण हे अंतर 105 किलोमीटर आहे व आपणाला पुण्याहून येण्यासाठी आपणाला खोपोलीवरून पेन व पेनवरून आपण अलिबागला जात असताना आपणाला कार्लेखिंड आहे। कार्लेखिंडीपासून आपणाला राईट टर्न घेऊन सरळ रेवस या गावात आलो तर तिथून एक 10 किलोमीटर आपणाला श्रीवर्धन कोटापाशी सहज येऊन जातो। गावामध्ये आल्यानंतर आपण जेटीकडे जाण्यासाठी मार्ग विचारावा व जेटीपासून साधारण एक लेफ्ट साईडचा फाटा आहे, तिथून जवळच आपणाला हा किल्ला आहे। परंतु गावात आल्यानंतर कोटावर जाण्याचा रस्ता व्यवस्थित विचारला तर आणि तरच आपण या गडावर व्यवस्थित येऊ शकतो, अन्यथा आपणाला या टेकडीच्या भोवती पूर्ण जरी राऊंड मारला तरी वर येण्याचा रस्ता सापडत नाही। कार्लेखिंडीतून आत आल्यानंतर येथे 2 वाट फुटलेले आहे, जिथे आपल्याला उजव्या साईडनं सरळ जायचे आहे। गडावरील मनोरा हा ब्रिटिशकालीन आहे व तो साधारण 40 फूट उंच आहे व वरील भागात जाण्यासाठी आडवे गज ठोकले आहेत। या मनोऱ्याच्या आसपास असलेल्या झाडीत शोधाशोध केली असता तटबंदीचे आपणाला तुरळक अवशेष पाहायला मिळतात। आपली शोध मोहीम सुरू होताक्षणीच संपून जाते। आज हा कोट केवळ नावापुरता उरला आहे व थोडीफार जुजबी तटबंदी सोडून इतर कोणतेही अवशेष आपणाला पाहायला भेटत नाही। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याला रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंत 30 ते 35 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे। येथे असलेल्या आक्षी, नागाव, किवीम, आवास, सासवणे, रेवस, चौल, रेवदंडा या 8 प्रमुख गावांमुळे ही किनारपट्टी अष्टागार म्हणून ओळखली जाते। या अष्टागारात उत्तर पश्चिमेकडील धरमतर खाडीवरील पहिले गाव म्हणजे रेवस, तर दक्षिण पूर्वेकडील कुंडलिका खाडीवरचे शेवटचे गाव म्हणजे रेवदंडा। या दोन्ही खाडीतून सागरी मार्गाने अष्टागारात प्रवेश करणे साध्य असल्याने पोर्तुगीजांनी कुंडलिका खाडीच्या मुखावर रेवदंडा किल्ला बांधला व आपले बस्तान तेथे बसवले, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी धरमतर खाडी म्हणजेच अष्टागाराचे प्रवेशद्वार हे ओळखून धरमतर खाडीच्या मुखाशी एका बाजूस असलेल्या रेवस येथे मनोरंजन कोटाची तर दुसऱ्या बाजूस असलेल्या मांडवा येथील टेकडीवर श्रीवर्धन कोटाची बांधणी केली। पेशवे काळात या कोटाच्या बांधकामाची नोंद येत नसल्याने हे कोट शिवकाळापासूनच अस्तित्वात असावे। या किल्ल्याचा कागदोपत्री उल्लेख येतो तो पेशवे काळातच। 7 एप्रिल 1737 मधील एका पत्रात या कोटाचा खालीलप्रमाणे उल्लेख येतो। श्रीवर्धन कोट सिद्धीच्या ताब्यात असताना किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी या सरदारावर सोपवण्यात आली। 3 एप्रिल 1737 रोजी बारबाजी तापकीराने मांडवीस वेढा दिला
व एका तोफेने किल्ल्याचा दरवाजा रोखून धरला. त्यानंतर दादरहून अजून 2 तोफा आणून त्यांचाही मारा सुरू केला व लवकरच हा कोट मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे या कोटाची मदत कमी व सिद्धीचा सतत कोटास होणारा त्रास पाहून मराठ्यांनी हा कोट पाडण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1751 मध्ये खुबलढा व मनोरंजन या 2 कोटांसोबत मांडवी उर्फ श्रीवर्धन कोट देखील पाडण्यात आला. मनोरंजन कोटात मराठ्यांनी 1751 साली पाडल्याने इंग्रजांनी बांधलेला निरीक्षण मनोरा व झाडीत विखुरलेली जुजबी तटबंदी वगळता इतर कोणत्याही प्रकारचे अवशेष आपणाला गडावर पाहण्यास भेटत नाही. अशा या अपरिचित आणि दुर्लक्षित असलेल्या कोटाला किल्ल्याला आपण निश्चितच भेट द्यावी ही एक विनंती. समोर पाहू शकतो थोड्याफार प्रमाणात असणारी ही तटबंदी आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. परंतु या ठिकाणी जर आपण तटबंदी बोलताल तर झाडीझुडपांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपणाला दगड पाहायला भेटत आहेत. त्यामुळे या ठिकाणी जरूर आणि जरूरच यावे ही एक विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिथे आपण पाहू शकतो थोडी तटबंदी आहे. हे पाहू शकतो ही आहे तटबंदी ढासळलेली आहे. एवढ्याच प्रमाणात आपणाला याची ही तटबंदी किंवा बुरुज पाहू शकतोय व आपण आता तो जो मनोरा आहे तो पाहण्यासाठी जाऊ. श्रीवर्धन कोटाचे अवशेष असे अशी याही बाजूला थोडीशी तटबंदी पाहायला भेटते. गोल दिसतो या बहुतेक. अतिशय सुंदर. चला आपण आता या अशा मनोऱ्यातून वर जाणार आहे. या असं जाण्यासाठी रस्ते थोड़ी रिस्क पॅच आहे. अलिबाग पासून जवळच असणारा हा आपला श्रीवर्धन कोट. श्रीवर्धन म्हणजे आपला राजमाजीचा कोट नसून तर हा अलिबाग जवळच आहे व असेच मनोरंजन सुद्धा आहे. श्रीवर्धन मनोरंजन राजमाची व हे जे आहेत हे कोट आहेत व हा खूपच अपरिचित असा किल्ला आहे व येथे पूर्वी मोठा किल्ला होता पण सध्या हा गोल मनोराच राहिलेला आहे. जेथेही जायला हे पाहू शकतो खूपच रिस्की आहे. आम्ही सुद्धा गेलेलो वरपर्यंत
पण थोडंच गेलेलो, कारण की तिथून मला डिस्टन्स वाढायला लागलं, त्यामुळे थोडी भीती वाटायला लागली. म्हणून जास्त वर न जाता ह्याच्यातच चांगले, जर तुमच्याकडे रोप वगैरे असतील तरच जावा, नाहीतर जाऊ नका. या गडाचा उल्लेख शिवकाळात आढळत नाही, पण पेशवाई काळात याचा उल्लेख आढळतो. गडाचे आता थोडेच तुरळक अवशेष शिल्लक आहेत. आपण आत्ता मगाशी पाहिल्याप्रमाणे त्या ठिकाणी थोडीशी तटबंदी आहे. असाच हा कोट असणार, परंतु झाडी खूप आहे, त्यामुळे आपण जास्त आजूबाजूला काही फिरू शकत नाही. ही अशी व्यवस्थित आलेली पायवाट आहे. गावात आल्यानंतर व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक माहिती विचारली तर आणि तरच आपण या गडाच्या कोटापर्यंत व्यवस्थित जाऊ शकतोय. किल्ला नंबर 456 456 श्रीवर्धन कोट कंप्लीटेड. असा मनोर आहे व असं या बाजूला आल्यानंतर आपणाला थोडीफार तटबंदी पाहायला भेटत आहे व्यवस्थित अशी. श्रीवर्धन कोट आपण आता व्यवस्थित पाहिला आहे. हा एक मुख्य आकर्षण या गडाचे जे आहे तो हा मनोरा आहे. बाकी थोडीफार तटबंदी आपण आता पाहिली तेवढी आहे, आणि बाकीचा जर विचार केला तर या ठिकाणी जास्त अवशेष नाहीत. समोर मांडवा जेटी आहे. मांडवा जेटीच्या बरोबर आपण समोर आल्यानंतर आपणाला या ठिकाणी येता येते, परंतु गावात या गडावर येण्यासाठी बरेच खूप शोधाशोध केल्यानंतर आपण या ठिकाणापर्यंत येऊन जातो. वाट व्यवस्थित आहे, परंतु कन्फ्यूज होणारी खूप आहे. ठीक आहे, हे पाहायचं. अशी या बाजूला थोडीफार तटबंदी दिसत आहे व याही बाजूला अशी गोल आकाराचा हा किल्ला आहे. झाडीमध्ये ही तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे. श्रीवर्धनगड श्रीवर्धन कोटाची पूर्ण चलता दही बडा. या ठिकाणी आपला भगवा डोलाने फडकत आहे. हे पहा असं. चला, श्रीवर्धन कोट पाहिला आहे आपण आता. व आता श्रीवर्धन कोट पाहून झाल्यानंतर रेवस गावामध्ये असणारा मनोरंजन कोट आपण पाहणार आहे. हे पहा, मांडवा जेटी. व्यवस्थित असा पायरी मार्ग आहे या बाजूने गडावर येण्यासाठी.
फाटक आहे आणि ह्या आंबराईच्या झाडातून आपल्याला गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. हे पहा, आम्ही मगाशी या ठिकाणापर्यंत आलो होतो. याचे वाटे आम्ही चुकून मगाशी या रस्त्याने सरळ वर गेलो, परंतु आपणाला जाण्यासाठी या रस्त्याने जायचं आहे. 1-2 मिनटात इथून पुढं आपण वर जातो. वरच्या बाजूस आपला या अशी आमराई आहे. आमराईपासून आपणाला 5 मिनटात गडावर जातो.